महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक नियोजनावर कॅगनं आपल्या ताज्या अहवालात गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सन 2024-25 या आर्थिक वर्षात सरकारनं या योजनेवर बजेटच्या आर्थिक तरतुदीपेक्षा 3,500 कोटीहून अधिकचा खर्च केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. त्यामुळे लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय. बघूयात. लाडकी बहीण योजनेबाबत कॅगचे ताशेरे. योजनेवर 3,500 कोटींचा जादा खर्च. अतिरिक्त खर्चाबाबत ठोस स्पष्टीकरण नाही. कॅगच्या ताशेऱ्यांवरून राजकारण तापलं. महाराष्ट्रात महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी ही योजना चर्चेत येण्याचं कारण ठरलंय भारताचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक अर्थात कॅगचा अहवाल. लाडकी बहीण योजनेतील खर्चावरून कॅगनं ताशेरे ओढले. कॅगच्या या निरीक्षणामुळे राज्य सरकारसमोर अनेक आर्थिक प्रश्न उभे राहिले. 2024-25 या आर्थिक वर्षात योजनेवर मंजूर तरतुदींपेक्षा तब्बल 3,541.16 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आले. या वाढीव खर्चामागील कारणांबाबत संबंधित विभागाकडून समाधानकारक माहिती उपलब्ध करून देण्यात आली नसल्याची नोंदही करण्यात आली आहे. अहवालानुसार महिला आणि बाल विकास विभागासाठी सुरुवातीला 26,200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर लेक लाडकी योजनेतील 3,490.75 कोटी रुपये या योजनेकडे वळवण्यात आले. त्यामुळे उपलब्ध निधीची रक्कम 29,693.9 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. मात्र प्रत्यक्ष खर्च 33,237.24 कोटी रुपये इतका झाल्यानं मोठ्या प्रमाणात अतिरिक्त आर्थिक भार पडल्याचं समोर आलंय. दीर्घकालीन विकासापेक्षा कल्याणकारी योजनांच्या हस्तांतराकडे सरकारचा कल असल्याचं निरीक्षण कॅगच्या अहवालात नोंदवण्यात आलंय. परिणाम गृहनिर्माण खर्च 54.60% घटला. पाणी पुरवठा स्वच्छता खर्च 31.8% घटला असल्याचं कॅगचं निरीक्षण आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये बजेटचा अंदाज बांधणं, खर्चावर नियंत्रण ठेवणं आणि एकंदरीत आर्थिक व्यवस्थापन यात मोठ्या त्रुटी असल्याचं कॅगच्या अहवालात समोर आलं. सरकारनं मोठ्या थेट लाभ हस्तांतरणाच्या योजनांसाठी अर्थसंकल्प तयार करताना लाभार्थी व्याप्ती आणि निधीच्या गरजा याचं व्यवस्थित मूल्यांकन करण्याचा सल्ला कॅगनं दिला. तसंच निधी ठेव खात्यांमध्ये पडून ठेवण्याऐवजी केवळ तात्काळ खर्चासाठी आवश्यक असेल तेव्हाच तो काढला जाईल याची खात्री करावी असा सल्ला कॅगनं सरकारला दिला. कॅगच्या या अहवालावरून विरोधकांनी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरून सरकारला लक्ष केलंय. 85 लाखापेक्षा जास्त बोगस लाभार्थींना जो लाभ दिला ती गंभीर चिंता आहे. आता ही तुम्ही वसुली कशी करणार आहात? आर्थिक बेशिस्त यालाच म्हणतात ना. ज्यांची गुणवत्ता नाही, ज्यांना मेरिटवर हा लाभ घेता येत नाही, अशा लाखो बोगस लोकांना मतं विकत घेण्यासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही शेकडो कोटी रुपये दिलेत. हीच आर्थिक बेशिस्त आहे. आता काय करणार आहात तुम्ही? मी आभार मानले सरकारचे. चांगल्याला चांगलं म्हणतो, पण खात्यात तर पडायला पाहिजे. नुसते अनाउन्समेंट्स होत नाही ना. सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले, त्याचं ऑडिट केलं पाहिजे. मला तर विचार SIT स्थापन करा की लाडकी बहीण योजनेची इन्क्वायरी झाली पाहिजे. त्याच्यात इतके सरकारी लोक आले कसे, इतके पुरुष कसे आले? जर लाडकी बहीण योजना आहे त्याच्यात भाव गेला कसा? कॅगच्या अहवालात लाडकी बहीण योजनेवर ताशेरे ओढण्यात आले, ज्यावरून विरोधकांकडून या योजनेवर सरकारवर टीका केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनीही पलटवार केला. राज्यामध्ये लाडकी बहीण योजना ह्या राज्यातल्या महिलांना सक्षमीकरणाकडे नेण्याकरता केलेली आहे. निश्चितपणे त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा राज्यातल्या लाडक्या बहिणींना होतोय. आपल्या प्रचारात 1,500चे 2,000 द्या बोलणारे, कोर्टामध्ये जाऊन लाडक्या बहिणींना पैसे देऊ नये सांगणारे आता त्या ठिकाणी पुन्हा आर्थिक बोजाचं त्या ठिकाणी बोलतायत. नेमकी लाडक्या बहिणींच्या बाबतीत तुमची भूमिका काय? त्याच्यामुळे मला वाटतं पुतणा मावशीचं प्रेम दाखवू नका. तुम्हाला लाडक्या बहिणींना जे सरकार देते त्याबद्दल पोटशूळ आहे आणि त्या भावनेतनंच अशा प्रकारची आपली वक्तव्य येत आहेत. त्या ठिकाणी कितीही खर्च झाला तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे लाडक्या बहिणींची त्या ठिकाणची मदत आम्ही बंद करणार नाही. लाडकी बहीण योजना आणि योजनेचा खर्च कायमच चर्चेचा विषय ठरला. लाडकी बहिणीसाठी इतर खात्यांचा आणि योजनांचा पैसा वर्ग केल्याचं समोर आलं. आता कॅगनंही या योजनेतील खर्चावर ताशेरे ओढल्यानंतर
सरकार या योजनेत काय बदल करतं याकडे लाडक्या बहिणींसह सर्वांचं लक्ष राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.